आपल्या समोर येते अपूर्वा गज्जला. जसं मी कार्यक्रम सुरू करताना म्हटलं की टॉप 5 आता, तर ते कसं वाटतं असं ऐकून? छान. आणि मला तुला टॉप 3 मध्ये बघायलाही खूप आवडेल. त्यामुळे प्रत्येक गाणं आता असं 110% द्यायचा प्रयत्न कर नक्की. ऑल द बेस्ट. आकाश पांघरुनी जग शांत झोपले, घेऊन एक तारी गातो कबीर दोहे. आकाश पांघरुनी गगनात हासती त्या स्वप्नील मंद तारा, वेलीवरी सुखाने निजला दमून वारा. कालिंदीच्या तिरिया जळसंथ संथ वाहे, घेऊन एक तारी गातो कबीर दोहे. आकाश पांघरुनी काहूर अंतरीचे भजनात लोप होई, भक्तीत श्री हरीच्या मन हे रमून जाई. उघडून लोचनाना तो दिव्य रूप पाहे, घेऊन एक तारी गातो कबीर दोहे. आकाश पांघरुनी. खूप छान झालं. तुझं हे आवडतं गाणंही आहे ना मला वाटतं. आशा ते क्या बात आहे. तू मी पहिल्यापासून पाहतीये एपिसोड. तू कॉलबॅक नंतर परत इथे आलेली आहेस आणि खरोखरच कॉलबॅक नंतर तू ज्या एकतानतेनं गातेस त्याचं मला खरोखर कौतुक वाटतंय. काही वेळेला आपल्याला अपयश खूप काही शिकवून जातं. त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे तू आहेस असं मला वाटतं. आणि आत्ताचं हे गाणं तू गायलंस ना, अगदी पहिला होता ना आकाशमधला आ, तो थोडासा असं झाला. नंतर संपूर्ण गाणं तू प्रत्येक शब्दावर, प्रत्येक स्वरावर, त्या भावनेवर अगदी मस्तपैकी रेलून शांतपणानं, निवांतपणानं, शांत मनानं गायलीस आणि इतका आनंद दिलास. खूपच सुंदर, अत्यंत भावपूर्ण गायलीस तू. मला खूप आवडलं तुझं गाणं. थँक्यू. तुझा आवाज ना ऐकताना मला नक्की काहीतरी असा एक धुसर काहीतरी आकृती डोळ्यासमोर येते कायम. मला इतके दिवस कळत नव्हतं की नक्की काय, कशासारखं, कुणासारखं, का असं ऐकल्यासारखं वाटतं. तर मला आता लक्षात आलं की तुझा आवाज ना मला व्हायलिन सारखा वाटतो. व्हायलिन ज्यावेळेला वाजवतो ना त्यातल्या मीण जशा येतात तसा तुझा आवाज त्या मीण सारखा तो बरोबर खालीवर जातो. जिथे जिथे मुरक्या आहेत, ताना आहेत, तिथे व्हायलिन कसं वाजेल तसाच तुझा आवाज वाजतो. आणि त्याच्यामध्ये तो एक बोचा एक वेगळा साऊंड असतो ना, बो घासला गेल्याचा एक वेगळा साऊंड असतो जो जवळ ना ऐकला तर ऐकायला येतो. तर तो साऊंड देखील तुझ्या आवाजामध्ये आहे आणि ते खूप छानच. म्हणजे आता पण किती सुरेल गालीस, कमाल गालीस. व्हेरी गुड. आणि मला अजून एक गंमत सांगतो परत पल्लवी, की ही गात होती ना त्यावेळेला गंमत असते की आपण पण हळूच इकडे बघायचं की आई बाबा दोघं आमच्याकडेच बघत असतात. अहो काका तिकडे बघा, मुलगी तिकडे आहे, ते सगळं सोडून आपलं आई. त्यांच्या मनात नेमकं काय काय चालू असेल आता ते खरं त्यांना सांगता येणार नाही. ते फक्त त्यांच्या चेहऱ्यावर कळत असतं. नाही पण तिचे आई वडिलांना मी ओळखतो आणि ते अतिशय दे आर व्हेरी गुड पेरेंट्स. दॅट्स वाय युअर डॉटर इज सो गुड. यु नो, इट ऑल क्रेडिट गोज टू यू. सुरात तर खूप गायलीसच, पण त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की
अपूर्वाचं गाणं हे अनेक अशा गायिकांना एक खूप चांगलं आधार देणारी गोष्ट आहे. कारण आपल्याकडे कसं आहे, खूप सगळ्यांचा समज आहे की माझा आवाज असा असा पातळ आणि असा असा उंच जाणारा आणि काळी 2 मध्ये वर नाही गेला तर मग नाही चांगलं. तर असं नाही. अपूर्वा हे उत्तम उदाहरण आहे की तिच्या आवाजात सगळी गाणी चांगली वाटतात आणि तिची जी रेंज आहे त्याच्यामध्ये ती इतकी छान सगळी गाणी बसवून गाते की सगळीच गाणी छान वाटायला लागलीत. म्हणजे मला असं वाटतं की तू कॉलबॅक नंतर एकतर ऑटोट्यूनचं सॉफ्टवेअर पण लावलंयच गळ्यामध्ये, त्याच्यामुळे तो सूर हलतच नाही. तिने काय प्रयत्न केला तरी हलत नाहीये तो, असं झालंय आता. तर ही खूप चांगली गोष्ट आहे. प्रत्येक गाणं आणि प्रत्येक एक्सप्रेशन सुरात येणं ही फारच मोठी गोष्ट आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स, व्हेरी गुड. दोन मी मिळाले आहेत अपूर्वा. वंडरफुल. ऑल द बेस्ट पुढच्या गाण्यासाठी.